अवी अविनाश माझी आई तिकडे आजारी असताना तू तू इथे कुठे जोडतेस तू? लाज नाही वाटत? तुला माहिती का माझ्या आयुष्यातली ना सगळ्यात मोठी चूक आहे की माझं तुझ्याशी लग्न झालं. सगळ्यात मोठी चूक. ठीक आहे माझी आई आहे ना, तिचं काय करायचं मी बघेन. अवी एन्जॉय 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 खरं मग एन्जॉय कर ना. असं नाव काढायचं नाही. अवी अवी अनु अनु वाटलंच मला हाच मर्डर मेकर असणार. आई या. काय ना तिला खूप असं अस्वस्थ वाटतंय. बघा ना एकदा. आई डॉक्टर आले का? काळजी करू नको, थांब. अरे अरे डॉक्टर कशाला बोलवलंस? मी तुझ्या बायकोला घेऊन यायला सांगितलं होतं ना. जाऊ दे ना आई आता. तुला बरं वाटत नाहीये ना? डॉक्टरांना बघू दे काय झालंय ते. डॉक्टर प्लीज बघा ना. दुर्गाताई यावेळी काय होतंय तुम्हाला? काही नाही हो, थोडस असं गरगरल्यासारखं, चक्कर आली थोडीशी. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही, चेक करूया आपण. हा डोंट वरी, रिलॅक्स. हात पुढे करा. पल्स बीपी दोन्ही नॉर्मल आहे तुमचं, काही झालेलं नाहीये तुम्हाला. म्हणजे मी खोटं बोलते? हा असं वाटतंय तुम्हाला? अभि बघ, मी खोटं बोलते असं वाटतंय त्यांना. बघ काय नाटक करते म्हातारी. नाही 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 अहो, तसं म्हणायचं नाहीये मला. अहो ॲसिडिटीमुळे होतं असं कधी कधी. मी गोळ्या लिहून देतो, पण काही दिवस यांना पथ्य पाळायला लागेल. ओके? आंबट तिखट तेलकट काहीही खायचं नाही. तुम्हाला मेसेज करा, मी गोळ्या घेऊन. शो शो. थँक्यू. दुर्गाताई हा. पथ्य पाळायचं. अरे गोळ्या बिळ्या काय नको मला. अरे ह्या डॉक्टरवर माझा विश्वासच नाहीये. तू नाही आता मला चिडायला लावतेस. हा नाही काय जगात डॉक्टरांना काही कळत नाही. सगळं जे काही कळायचं ते तुलाच कळतं का? तू स्वतःची काळजी घेणार आहेस की नाही आई? आई
आई काय काय झालं तुम्हाला? बरं वाटतंय ना? तुम्ही उन्हात मंदिरात गेलात म्हणून बीपी वाढलं का तुमचं? उगाच खोटा मुलगा आणू नकोस. माझ्या आवीला खरं वाटेल. तुला एवढी काळजी वाटत होती आईची तर मग असं टाकून का गेलीस तिला? अहो मी लग्नाला गेले ना तेव्हा आई घरी नव्हत्या. आता मी तुला विचारून देवधर्म करू? तुझ्या परवानगीने मी आजारी पडू? नाही, मुळात मी जर तुला सांगितलं होतं की आईला विचारल्याशिवाय जायचं नाही तर तू गेलीसच कशी? अहो मी सीमा वहिनींना सांगून गेले होते. त्या म्हणाल्या की मी सांगते आईंना. काय? मला तर ती काहीच बोलली नाही. ए बाई, तुझं तू निस्तर. मला तुमच्यामध्ये अजिबात घेऊ नकोस हा. चुकलं माझं. मी विचारून जायला हवं होतं. परत ही अशी चूक खपवून घेतली जाणार नाही, लक्षात ठेव. चल. अवी, या चुकीबद्दल तिला शिक्षा केलीस की नाही? मोठी शिक्षा दिली. तिच्या घरच्यांसमोर थोबाड फोडलं तिचा. आता काय ना आयुष्यभर लक्षात राहील की अशी चूक परत करायची नाही. बरं केलंस बाबा. बाईला नवऱ्याचा वचक हवाच. अवी, तू चहा घेणार बाळा थोडा? सीमा, जा अवीसाठी थोडा चहा कर. कोण? मी? मग काय मी? आणि माझ्यासाठी पण घोटभर कर. करते ना, चहा करते. अविनाश, हे काय केलं तुम्ही? 4 भिंतींच्या आत तुम्ही माझ्याशी कसेही वागा, माझा कितीही अपमान करा, मी सहन करेन. पण असं माझ्या माहेरच्या लोकांसमोर तुम्ही असे वागायला नको होतं. अशाने लोक तुम्हालाच नावं ठेवतील. या सगळ्याचा बाबांनाही खूप त्रास झाला असणार. किती वाईट वाटलं असेल त्यांना. मी तुमच्या दोघातली अडी कमी करायचा प्रयत्न करते, पण आज जे झालं त्यामुळे बाबांचा तुमच्यावर असलेला राग आणखीन वाढेल याचीच भीती वाटते मला. ज्या मुलीला मी एक फुलासारखं जपलं, जिच्या डोळ्यातून एक अश्रू कधी बाहेर येऊ नाही दिला, त्या मुलीवर त्याने आज हात उगारला. अरे लग्न केलं म्हणजे काय अत्याचार करायची परमिशन मिळाली आहे का याला? तरी मी त्याला तिथेच सुनावणार होतो, पण अनुताईने अडवलं म्हणून गप्पा बसलो मी. मूर्ख आहे ती मुलगी, बेअक्कल. इतकं कसं कोणी कोणाच्या प्रेमात वेडं होऊ शकतं? काय काय बघितलं त्याच्यात तिने? स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून का गेली पळत त्याच्या मागे? माहेरच्या माणसांची आणखीन शोभा व्हायला नको असाच विचार केला असेल तिने. मग प्रेमात पडताना विचार करायचा होता ना. हा तेव्हा काय झालं होतं? तूच तिला पदोपदी समजवत होतीस ना की बाई नको करूस लग्न. आता तिच्या कर्माची फळं भोगतीये. तू जरा गप्पा बसतेस का? तिला का गप्प करतोयस मंदार? काही चुकत नाहीये तिची. खरं तर अनुला लग्नाला बोलवायची गरजच नव्हती. सगळ्या नातेवाईकांमध्ये उगाच तमाशा झाला. तुम्हाला नक्की कशाचं वाईट वाटतंय हो? आपल्या अनुला त्रास झाला याचं?
की नातेवाईकांपुढे तुमची अब्रू गेली याचं. 17 वर्ष झालेत आपल्या अनुच्या लग्नाला. तिची कधी ख्याली खुशाली सुद्धा विचारली नाही तुम्ही. आज त्या राक्षसाने सगळ्यात जवळ माझ्या अनुवर हात उगारला आणि तुम्ही गप्प बसलात. खडसावून त्याला जाब सुद्धा विचारला नाही तुम्ही. कसा विचारू मी जाब? सांग ना शुभदा. तिच्या नजरेत माझ्या मायेपेक्षा त्याच्या प्रेमाचं पारडं जास्त जड दिसत होतं मला. म्हणून आपण असं तिला तिच्या नशिबावर सोडून द्यायचं का? हो ना, आणि माणूस चुकतो, कधीतरी निर्णय चुकतो, पण म्हणून याचा अर्थ हा नाही की त्या अविनाशने माझ्या ताईशी कसंही वागावं. मला एक कळत नाहीये, अनुताई सुद्धा त्याचे अत्याचार का सहन करतेय? अरे मग काय करेल बिचारी? माहेरची माणसं तिच्या पाठीशी नाहीत हे चांगलंच माहितीये त्या अविनाशला, म्हणून सोकावलाय तो. पण आपण जर तिच्या पाठीशी उभे राहिलो ना तर त्याची हिंमत होणार नाही हे असं सगळं वागायची. तुला विचारून लग्न केलं का तिने? शुभदा, हा तिचा संघर्ष आहे. लढू दे तिला. आणि एक लक्षात ठेव, एक ना एक दिवस ती स्वतःसाठी उभी राहील. ठामपणे. अजून राग गेला नाही तुमचा? 2 मिनिटं बोला ना माझ्याशी. म्हटलं ना, चुकलं माझं, पुन्हा नाही होणार असं. अवी, पिऊ, काय झालं बाळा? काय झालं? प्रथम, काय चाललंय तुझं? प्रथम, तो मोबाईल ठेव बाजूला. प्रथम, सारखा तो मोबाईल तुझ्या हातात असतो. अभ्यास करायचा नाहीये का? उद्या सकाळी उठायचंय ना. चल झोप तू आधी. एक चमची, तू माझी कंप्लेंट करायला हिला बोलून आणलंयस? मी कशाला तुझी कंप्लेंट करू? ती आपली आई आहे. आपण काय करतो काय नाही करत, शी नोज एव्हरीथिंग. आय डोंट केअर. प्रथम, असं प्रथम, तो मोबाईल बाजूला ठेव. प्रथम, आई 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 थांब. अगं पण तो आई, बरं झालं तो गेला. मला तुझ्याशी एकटीशीच बोलायचं होतं. काय ग, काय झालं? एवढ्या टेन्शन मध्ये काय असतो? खूप काही झालंय. ते ऐकूनच मी इतकी अस्वस्थ झाले, तर तुला किती त्रास होत असेल. कशाबद्दल बोलतीयस तू? मला आज लग्नात जे काय झालं त्याबद्दल सगळं कळलंय. तुला कोणी सांगितलं? ते इम्पॉर्टंट नाहीये. नाही कसं बाळा? तुला कोणीतरी एकाचं 2 करून सांगू शकतं ना. मंदार मामा आणि आजी तर चुकीचं सांगणार नाहीत ना. कॉलेज सुटल्यावर मी आजीकडे गेले होते. तिने तुला लग्नाला बोलवलं आणि काहीतरी कारण काढून घराबाहेर नेलं यासाठी थँक्स म्हणायला. तेव्हा आजीनेच मला सगळं सांगितलं. बाबा चुकीचं वागले, पण याचं त्या बिचारीला गिल्ट आलंय. का? कारण तिने तुला लग्नाला बोलवलं. नको काळजी करूस. आणि मी बोलते आजीशी. त्यापेक्षा बाबांची कोणीतरी बोलायला हवं. किती वाईट आहेत ते. लव्ह मॅरेज केले ना तुझ्या बरोबर, तरी असं वागतात.
पिहू आपण असं बोलू नये. बाबा आहेत ते तुझे. फक्त जन्म दिला म्हणून माझे बाबा आहेत. बाकी ते माझ्यावर किती प्रेम करतात हे तुलाही माहिती आहे. आज इतक्या वर्षात कधी त्यांनी वडील म्हणून माझे लाड केलेत किंवा माझ्याशी नीट बोललेत? मी काय शिकतेय हे सुद्धा त्यांना माहित नसेल. फक्त माझे वडील आहेत म्हणून त्यांचं वागणं मी नेहमी विसरते. पण आज ते तुझ्याशी जे काही वागलेत ते मला अजिबात आवडलं नाही. भाई का सहन करतेस तू हे? मग काय करू बाळा? रोज रोज भांडण करू? अशाने नाती दुरावतात बाळा. ज्या नात्यांचा त्रास होतो ती नाती घट्ट धरून ठेवण्यात तरी काय अर्थ आहे? तीच तर नात्यांची खरी परीक्षा असते. पिहू, तुझे बाबा मला जेव्हा भेटले ना, म्हणजे मी त्यांच्यावर जेव्हा प्रेम केलं तेव्हा ते असे नव्हते. खूप चांगले, खूप समजूतदार, माझ्यावर खूप प्रेम करायचे. आजही करतात, फक्त दाखवत नाहीत. का? कारण परिस्थितीमुळे माणूस इतका खचून जातो ना की त्याला नात्याचंही भान राहत नाही. आणि पिहू, तुला तर माहिती आहे सध्या आपल्या घरात काय चालू आहे, काय परिस्थिती आहे, बाबांवर किती प्रेशर आहे. अशा वेळी त्यांना माझी गरज असताना मी त्यांना एकट्यांना सोडून नाही ना जाऊ शकत. आणि माझं त्यांच्यावरचं प्रेम नाही कमी होऊ शकत पिहू, कधीच नाही. आणि पिहू, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. एक ना एक दिवस मी माझ्या त्या अविनाशला नक्की परत मिळवेन ज्याच्यावर मी प्रेम केलं. सुप्रभात सखींनो, तुमच्या फेवरेट ब्रेकफास्ट शो मध्ये तुमचं स्वागत करायला आली आहे तुमची लाडकी आरजे मधुश्री. येस, बाय द वे मला सांगा, काल मी जाहीर केलेल्या फिनाले राऊंड मध्ये भाग घेण्यासाठी तयारी सुरू केली की नाही? ह्या फिनाले राऊंड मध्ये विजेत्या सखीला मिळणार आहे एक आकर्षक पैठणी. पैठणी कुणाला मिळेल? मी इतक्यांदा उत्तरं दिली, पण एक साधा हातरुमाल सुद्धा मिळाला नाही मला आजवर. आय नो मैत्रिणींनो, काय ना कधी कधी असं होतं की आपल्या मनासारख्या गोष्टी घडतच नाही. कोणीतरी आपल्याला दुखावतं, आपला अपमान करतं, गृहीत धरतं आणि मग दिवसभर मनाला हुरहुर लागून राहते, मन उदास होतं. पण अशा वेळी निराश व्हायचं नाही. रात गई बात गई, बस. रोज नवा दिवस नव्या आशा, नवी स्वप्न घेऊन उगवत असतो. त्याचं स्वागत करा, पुन्हा स्वप्न बघा, ती साकार करण्यासाठी प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा अपमान करणाऱ्यांना माफ करा. करेक्ट, तुमचा अपमान करणाऱ्यांना माफ करा. त्यांचा राग करण्यापेक्षा ना स्वतःवर प्रेम करा, आदर करा स्वतःचा. एक काम करा, रोज ना 1 मिनिट आरशात स्वतःला बघा आणि म्हणा, मी बेस्ट आहे आणि मी माझी फेवरेट आहे. येस, आणि मग बघा बाकीचेही तुमच्यावर कसे प्रेम करायला लागतील ते. सिरियसली, ट्रस्ट मी. सुरुवात ना आजपासूनच झाली पाहिजे. चला आत्तापासून आरशात बघा आणि स्वतःवर प्रेम करा. बाय द वे, तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहातच, तर याच वेळेत प्रेमात पडणार आहे एक छान प्रेमळ गाणं मी तुमच्यासाठी घेऊन आले. सो ते प्रेमळ गाणं ऐकत करा हो, स्वतःवर प्रेम करा. किती छान बोलतेस ग तू. तुझं बोलणं ऐकलं ना की मनातली मरगळ आपोआप दूर होते. तू म्हणतेस तसं वागायला जमेल का मला? कसं करायचं स्वतःवर प्रेम? गुड मॉर्निंग अनु वहिनी.
चहा झालाय? हो झालाय, देते हा. तुमचं कालचं नाईट आउट कसं झालं? मस्त, खूप धमाल केली आम्ही. वहिनी, तुझ्या हातच्या चहाची चव म्हणजे जगातल्या कुठल्याच चहाला नाहीये. काही काय, चहा सारखा चहा. कशी पावळटे ही, जरा कौतुक केलं की लगेच पाघळते. वहिनी, मी आज रात्री जेवायला नाही हा. अगं मला एंगेजमेंटला जायचंय फ्रेंडच्या. हो का? हो बर. अगं, आणि ना हिरव्या रंगाची साडी नेसायची थीम आहे. तर तुझी बघ ती हिरवी चंदेरी सिल्क आहे, ती नेसू? हो नेसा की, त्यात विचारायचं काय? मी काढून ठेवते. हो, आणि इस्त्री पण करशील? अगं ते काय ना, माझी लीव सँक्शन झाली नाहीये, मला ऑफिसला जावं लागणार आहे, पण मी कन्सेशन घेऊन येणार आहे आणि लगेच निघणार आहे. मला वेळच नाहीये ग इस्त्री करायला. मी आहे ना, मी करून ठेवते. थँक्यू. मस्त झालाय चहा. अरे हळू प्या, उशीर झालाय, येते. सीमा, हे सीमा, सीमा अगं उठ, किती वाजले? सीमा, रोज काय अशी लोळत पडलेली असतेस ग? जरा अनुला मदत करत जा. हा, ती बिचारी एकटी सगळं करत असते. मग उपकार करते का माझ्यावर? तिची मुलं, तिचा नवरा त्यांच्यासाठी करते ना. असंही आपल्याला एखादं मूलबाळ असतं ना शाळेत कॉलेजला जाणारं, तर गोष्ट वेगळी होती राज. तुझ्यासारखं इतरांच्या मुलावर जीव लावण्याचा मूर्खपणा मी नाही करू शकत. अच्छा, आणि ती तुझ्यासाठी, तुझ्या नवऱ्यासाठी करते ते चालतं का? तिच्या जागेवर ना दुसरी कोणीतरी असायला हवी होती, मग तुला कळलं असतं. मला ना एक कळत नाही, तिच्या नवऱ्याला तिचं काहीच पडलेलं नाही. तुला एवढा पोका काय येतो तिचा? कारण माझी बायको अशी लोळत पडलेली असते आणि माझा टिफिन माझी वहिनी करते. सीमा, मला हे अजिबात आवडत नाही. किती वेळा सांगायचं तुला? रोज 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 तुला एकच गोष्ट सांगून ना कंटाळा आला. आणि असंही एखाद्या नाकर्त्यासाठी मी माझी सकाळची झोप नाही बिघडवू शकत. तुझं रेकॉर्डिंग झालं सुरू? जरा काम कर म्हटलं की असं काहीतरी माझ्या तोंडावर फेकायचं आणि माझा आवाज बंद करायचा. सकाळ सकाळ ना तुझं तोंड बघायलाही मला आवडत नाही रे. तुझं तोंड बघितलं ना माझा अख्खा दिवस खराब जातो. आणि म्हणून ना मी अशी चादर घेऊन ना तू जाईपर्यंत पडून असते. तू जा ना बाबा. हे थांब 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 थांब, कुठे निघालास? आजीचा खाऊ नको तुला? अरे अरे, मोठा हो, बापापेक्षा मोठा हो. खा खा खा, तू खा, नाही तर तुझ्या खाण्याला कोणाची तरी नजर लागेल. मला नकोच आहे आजी तुझा खाऊ. मला आईच्या हातची पोळी भाजीच जास्त आवडते. म्हणून आईसारखी तोंडाळ आहेस तू, म्हणून तू मला अजिबात आवडत नाहीस. ए आजी, बाबांना माझ्या कामाची आठवण करा. चल बाय, जातो मी. प्रथम, जातो नाही, येतो म्हणावं. टोकलंस माझ्या नातवाला? अगं, का माझ्या नातवाच्या सारखी सारखी मागे लागलीस ग? जा बाळा तुझा. दादा, डबा झालाय, मी आणते पटकन. हो. पिहू, हे सगळं इथेच राहू दे, मी शांतपणे आवरते नंतर. आई, माझ्याकडे 10 मिनिटं आहेत, मी आवरते. करू दे जरा काम तिला. शिक्षण घेऊन काय दिवे लावणार आहे ती? तुझं एवढं शिक्षण झालं, शेवटी सगळं शिक्षण गेलं चुलीत. शिक्षण गेलं. आई, आई, काय काय ग तू पिहूला सारखं घालून पाडून बोलत असतेस?
ती पण नातच आहे ना तुझी. हो नातच आहे माझी, पण लग्न करून एक दिवस जाईल सासरी आणि बापाच्या खिशाला लावेल कात्री. नात आहे, शिक्षण घेते. तू नको लक्ष देऊ, तू छान अभ्यास कर आणि खूप मोठी होऊन दाखव. मग बघ सगळ्यांची तोंड आपोआप बंद होतील. दादा थँक्यू. येतो. हो. एवान ऐक ना माझं, बाकीचं सगळं राहू दे, मी सगळं आवरेन नंतर. आई माझ्याकडे 10 मिनिटं आहेत, मी आवरते. तू ब्रेकफास्ट करून घे आधी. काय नाही नाही नको नको. नाही 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 बस. अगं नको. आई प्लीज बस, खाऊन घे. आजी आहेस का ग तू माझी? खाते. थांब थांब थांब. काय तू सगळ्यांना गरम गरम नाश्ता देतेस आणि स्वतः थंड पोहे खाणार आहेस? असं दे ग. उरलेत म्हणून संपवायला खाते. नाही नाही नाही, एक काम कर, तू 5 मिनिटं बस, मी गरम करून आणते. पिहू नको. पिहू पिहू ऐक ना, तुला कॉलेजला जायला उशीर होईल बाळा. नाही होणार, जाईन मी बरोबर. ही पोरगी पण ना ऐकणार नाही. अरे देवा. हे काय चाललंय? अगं वाणसामानाची यादी करते, त्या दुकानदाराला फोन करून सांगितलं ना, तो सगळं तयार ठेवतो. मग आई हे बघ, पोहे थंड व्हायच्या आत खाऊन घे प्लीज. अगं दुकानदार कुठेही पळून जात नाहीये. पोहे थंड होतील, पहिले खाऊन घे. धर धर. तू पण ना ऐकणार नाहीस. हळूहळू आई, सावकाश. आई वर बघ, वर बघ. हे घे, हे घे, हे घे. बरं वाटतंय? हो. आई प्लीज स्वतःची काळजी घे. तू खूप थकली आहेस. एक आजी आहे जी दिवसभर स्वतःच्या तब्येतीचं कौतुक करून घेत असते, आणि तुला कितीही बरं नसेल तरी तू सतत सगळी कामं करतेस. मोठ्यांबद्दल असं बोलू नये बाळा. पण मग मोठ्यांनी मोठ्यांसारखं वागावं ना. आता कधी नव्हे ते तू माहेरी लग्नाला गेली होतीस, तेव्हाही आजी नाटकं करून तुला बोलवून घेतलं. अनु काय शिकवतेस पोरीला की आजी किती वाईट आहे हे सांगतेस? हेच संस्कार करतेस का तिच्यावर? आणि एक कार्टे, मुलीनं इतकं तोंडाळ असू नये. सासरी गेलीस आणि असं चुरू चुरू बोललीस तर सासू जिभेला चटका देईल. चटका, कळलं? वचा 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 नुसते करत असते. काय सकाळी सकाळी काय आरडाओरडा लावलाय? अरे ही तुझी बायको, ही ती आरामात बसून हादडते, आणि ही तुझी पोरगी मला शिव्या घालते. पण ते आजी आजारपणाचं नाटक करते. मी नाटक करते घरी आजारपण. सॉरी म्हणा आजीला. बाबा मी माझ्या समोर उलट बोलायचं नाही, थोबाडी दे ना एक. सॉरी म्हणालो ना, मग सॉरी म्हणायचं.